नमस्कार, सुप्रभात. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. नागपूरसह विदर्भात ट्रक चालकांचा संप हा मागे घेण्यात आलेला आहे. ट्रक चालकांनी आपला जो संप पुकारला होता तो नागपूरसह विदर्भातल्या ट्रक चालकांनी मात्र मागे घेतलेला आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय. नागपूर शहरामध्ये येणाऱ्या सगळ्या महामार्गावरती वाहतूक आता सुरळीत झालेली आहे. केंद्र सरकारच्या नवीन मोटर वाहन कायद्याविरोधात काल हा संप पुकारण्यात आलेला होता, ज्यामध्ये जाचक अटी आणि नियम याच्यामध्ये बदल करावा अशी मागणी धरून हे सगळे ट्रक चालक संपावरती गेलेले होते. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडनं. गजानन, संप मागे घेण्यात आलेला आहे, नेमकं काय कारण सांगितलं जात आहे? नक्कीच काल दिवसभर केंद्र सरकारच्या नवीन मोटर वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा आणि टँकर चालकांचा संप होता. संपूर्ण ट्रॅफिक जाम झालं होतं, परंतु आता परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो. बघा, हे सगळे ट्रक जे आहेत ते रस्त्यावरनं धावतात. काल उशिरा सरकारशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर हा संप जो आहे तो मागे घेण्यात आला आणि आता ही वाहतूक सुरळीत झालेली आहे. आपण बघू शकतो नागपूरसह विदर्भात काल ठिकठिकाणी रस्त्यावर ट्रक उभे करून टायर जाळण्यात आले होते, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. टँकर चालकांचा संप होता, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवडा निर्माण होईल की काय अशी परिस्थिती होती. परंतु आत्ताची परिस्थिती मी तुम्हाला बघा, हे सगळे ट्रक जे आहे हे ट्रक रस्त्यावर धावते. रस्ते अगदी मोकळे आहे. भंडारा रोड, वर्धा रोड, अमरावती रोड, सगळ्या महामार्गावर वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू झालेली आहे. हे बघा, हे सगळे ट्रक जे आहेत ते आपापल्या स्थळावर या ठिकाणी जात आहेत. काल परिस्थिती भीषण होती. ॲम्ब्युलन्सला सुद्धा काल जाता येत नव्हतं अशी परिस्थिती होती, परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. सगळ्या ट्रक चालकांनी आपला संप जो आहे तो मागे घेतलेला आहे. आणि आता मी पारडी नाका परिसरात आहे, भंडारा रोडवर. काल या ठिकाणी सगळं तुफान जाम होतं, सगळे ट्रक थांबलेले होते, परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. संप मागे घेतल्यामुळे हे सगळे ट्रक जे आहे ते आपापला माल खाली करून ठिकाणावर गेले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा फटका भाजीपाल्याच्या पुरवठ्यावरही झाला होता, दुधाच्या पुरवठ्यावर झाला होता, इंधनाच्या पुरवठ्यावर झाला होता. आणि त्यामुळे हे सगळे ट्रक चालक काल जे आहे ते केंद्र सरकारच्या विरोधात, नवीन कायद्याविरोधात आक्रमक होते. परंतु सरकारशी सकारात्मक चर्चा झाली आणि हा संप मागे घेण्यात आला. याचा सर्वात मोठा दिलासा सर्वसामान्य लोकांना, कारण की हा रस्ता जाम होता, नागपुरात येणारे सगळे महामार्ग जाम होते. त्यामुळे इतर ज्या गाड्या होत्या, कार्स होत्या किंवा पर्यटक असो किंवा इतर लोक असो, त्यांना शहरात येता येत नव्हतं. परंतु आता संप मागे घेण्यात आला आणि सगळी वाहतूक जी आहे ती सुरळीत आहे.